नमस्कार, श्रेयस तळपदे सोबत दिलखुलास मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची आपली जी पाहुणी आहे तिचं इंट्रोडक्शन मी देण्याआधी खरं तर ती स्वतःच एका छान कवितेने स्वतःला इंट्रोड्यूस करणार आहे. प्लीज मॅडम. आमच्या मालिका क्षेत्रामध्ये कशा तऱ्हेने काम चालतं याच्यावर ही एक कविता आहे. अच्छा, बर. एक लेखक म्हणतो, उद्या जेव्हा मी मरेन एखाद्या सिरियलचा एपिसोड लिहिताना किंवा आता काय ड्रामा लिहावा म्हणून मेंदूशी लढताना, उद्या जेव्हा मी मरेन शूटिंग जाईल थांबून, एपिसोड राहील तुंबून, सॉरी और कोई लाईन जा नहीं रहती. प्रोडक्शनवाला म्हणेल, उठा उठा एवढ्यात मरू नका, उठा उठा एवढ्यात नका मरू, निदान 10-15 एपिसोडची बँक त्या आधी करू. सावध होतील लेखक होतकरू, म्हणतील जागा झाली रिकामी, आता आपली तुंबडी भरू. बरी लिहित होती म्हणतील चॅनलवाले, 4 ओळी तरी खरडतील पेपरवाले. लेखन क्षेत्राची होईल हानीबिनी, मग काय नवा लेखक नवी कहाणी. स्वर्गातही असेल का एखादं चॅनल, एक चॅनल, तिथेही असेल का फीडबॅक TRP, की आर्टिस्टचे ऍडजस्टमेंट्स आणि वेळ कमी म्हणून फक्त छापाछापी. तिथेही असतील का आयुष्याला वैतागलेले EP, उन्हात राबणारे डिरेक्टर, 24 तासांची शिफ्ट करणारे ऍक्टर, असेल का तिथेही जीवघेणी स्पर्धा, कला बसेल का कोपऱ्यात घेऊन जीव अर्धा मुर्धा, की म्हणतील देवदेवता तुम्हाला मुक्त आहे हे देवाचं अंगण, जिथे सरस्वती करेल तुमचं औक्षण, मनाला येईल ते करा व्यक्त, कलाही बंधनात नसते, असते मनस्वी, असते मुक्त. गेले होते स्वप्नात हरवून, कोणीतरी केलं जागा हलवून, ओ मॅडम उठा चालला नाही वाटेल तेव्हा मरून, आजींना गावाला पाठवायचंय फार वचवच करतात, आजोबांना हार्ट अटॅक आणायचे फार कटकट करतात, काकूंच्या फोटोला हार घालायचे त्यांच्या डेट्स नाही, काकाला वाइंड अप करा परवडणारे रेट्स नाहीत, तिला प्रेग्नंट करा याला विषबाधा करा, त्याला जिन्यावरून पडा याला जमिनीत काढा, मेल्यावरही येत होती EPची प्रेमळ साथ, मी म्हटलं बाय बाय मिलेंगे ब्रेक के बाद. आउटस्टँडिंग. आजची आपली जी पाहुणी आहे ती लेखिका आहे. म्हणजे 70हून अधिक मालिका तिने लिहिल्या आहेत. 25 वर्षांहून जास्त कालावधीचं तिचं कार्य आहे, तिचं काम आहे. ती लेखिका आहे, ती शीर्षक गीतं लिहिते, ती कविता करते, ती ॲक्ट्रेस पण आहे, ती पेंटिंग पण करते, ती उत्तम कुक पण आहे, ती स्क्रीन प्ले पण लिहिते, डायलॉग्स लिहिते. बापरे बाप. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर रोहिणी नावे. रोहिणी, थँक्यू सो मच. आज तू वेळात वेळ काढून इकडे आमच्या शोवर आलीस. खूप बरं वाटतंय. आपलं खूप वर्षांची आपली ओळख आहे. इनफॅक्ट मी जेव्हा टेलिव्हिजन करायला सुरुवात केली तेव्हा यू वर अन एस्टॅब्लिश्ड रायटर देन, आणि त्यानंतर तर होती ना तुझी पहिली. माझी खरं तर पहिली होती आभाळ माया. अच्छा. पण आभाळ माया बरोबरच दामिनी. सो दामिनी असो, अवंतिका असो, दुसऱ्या ह्याच्यात अवघाची संसार, माझ्या नवऱ्याची बायको, ते बऱ्याच हिंदी मालिका सुद्धा, अशा इतक्या सगळ्या मालिका रोहिणीने लिहिल्या आहेत. सो मला सांग, जसं मी म्हणालो 70हून अधिक मालिका, 25 वर्षांहून 28 वर्षाचा कालावधी, आणि रोज इतकं लिहिणं, इतकं काम, कंटाळा आलाय आता? नाही, कंटाळा येण्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या मनाला लिहायचंय, म्हणजे आपल्याला वाटतं तसं लिहायला संधी मिळावी असं अजूनही वाटतं. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं की मनाला एक समाधान मिळायचं की मला पाहिजे तसं मला लिहिता येतंय, ते समाधान आता कुठेतरी हरवल्यासारखं झालंय. तर पण मला आवडेल त्या विषयावर जर मला लिहायला मिळालं तर मला मरतपर्यंत लिहायला आवडेल. कंटाळा नाही. तू खूप लिहावं, म्हणजे तू हे जे तुझं काय म्हणतात मॅजिक आहे, जो उत्साह आहे तो अजूनपर्यंत तुझा कायम आहे. इतकी वर्ष लिखाणानंतर सुद्धा, बिकॉज आय थिंक तू प्रेम करतेस तुझ्या कामावर, आणि म्हणून तुला असं कुठेतरी वाटतं. सो मला सांग की काय लिहायला आवडेल तुला आता? मला ना नाटक लिहायचं, म्हणजे मी एक नाटक लिहिलेलं सुद्धा आहे, पण मला नाटकं जास्त लिहायला आवडेल. कारण ते एक दुर्लक्षित झालंय म्हणजे माझ्याकडनं क्षेत्र. म्हणजे मी सिरियलमध्ये इतकी गुंतलेले होते की ते त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. मी लिहू शकले असते अजून आधी. तसंच कवितांच्या बाबतीत पण झालं की कविता माझ्या
लिखाणामध्ये मी टायटल सॉंग्स लिहित होते, पण कविता जे मी आधी खूप लिहित होते ते मागे पडलं. आणि त्या करोनाच्या काळामध्ये मला वेळ मिळाला चित्र काढायला, पाककृती करायला, कविता लिहायला, त्याच्यामुळे आता ते पुन्हा सुरू झालं एक प्रकारे. अच्छा अच्छा. पण मला आय वुड लाईक टू गो बॅक अँड आस्क की सुरुवात ही सगळी कशी आणि कुठून झाली? म्हणजे तुझे वडील एक खूप मोठे लेखक वसंत नेनावे, तर त्यांच्याकडनं हे बाळकडू मिळालं की तुला काहीतरी आधी वेगळं करायचं होतं? आणि माझे वडील वसंत नेनावे साहित्यिक, नाटककार, कवी, तर त्यांच्याकडूनच आम्हाला बाळकडू मिळालं. बरोबर. म्हणजे खरं तर त्यांची खूप लिहायची इच्छा होती आणि ते लवकर गेले खूप जास्त. तर सगळे म्हणतात की तुझ्या डोक्यावर हात ठेवून गेले, की तुझ्या रूपाने ते लिहित आहे. तर त्यांनी आम्हाला ही सगळी वाचायची वगैरे आवड लावली, की चांगली पुस्तकं वाचा. म्हणजे ते बुक्स ऑफ एक्झामिनर मध्ये होते, त्यामुळे ते नेहमी पुस्तकं घेऊन यायचे. नवीन प्रकाशित झालेली पुस्तकं त्यांच्याकडे यायची, मग ते वाचायला घेऊन यायचे. तर चांगली भाषा कशी असली पाहिजे आणि भाषेचं अगदी मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, म्हणजे तुला सांगते की त्यांची भाषा इतकी चांगली होती की चायनीज, मल्याळी सगळ्या गाण्यांचं ते रूपांतर मराठीत करायचे. इतके सगळं खूपच भाषा त्यांना अवगत होती. आणि त्याच्यामुळेच म्हणजे माझ्या स्वतःच्या प्रिन्सिपल पण मला म्हणाल्या की तू संस्कृतमधून सुद्धा MA कर. मी मराठीतून MA केलंय, मी हिंदीतून पण केलंय लिटरेचर. अच्छा. तर म्हणजे आमच्याकडे माझे भाऊ, माझी बहीण, आमच्या सगळ्यांची वडिलांमुळे खूप संस्कार भाषेचे चांगले झाले आमच्यावर. तर तिथून सुरुवात झाली आणि मी कविता लिहायला लागले. त्या दिवाळी अंकामध्ये यायला लागल्या. वडिलांकडे यायचे जे लोक घ्यायला, ते माझ्याकडनं पण घ्यायला लागले. आणि मग कॉलेजमध्ये तर मी सगळ्या कविता स्पर्धांमध्ये मला पारितोषिकं मिळालीच होती. ती पहिल्यांदा मला वाटायचं की वडील माझं कौतुक करतात कारण मी त्यांची मुलगी आहे म्हणून. पण जेव्हा हे पारितोषिकं मिळायला लागली तेव्हा मला वाटतं काहीतरी आपण बरं लिहित असू. विशेषतः तुला गंमत सांगते की नवाकाळ तर्फे स्पर्धा होती आंतर महाविद्यालयीन. त्याच्यात मला राम पटवर्धन जे सत्यकथेचे संपादक आहेत त्यांनी पहिला नंबर दिला. आणि त्यांनी असंही लिहिलं की वाटत नाही की महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ही कविता लिहिली आहे, तिने खरोखरच ही कविता लिहिली असेल तर हे कौतुकास्पद आहे. तुला आठवते ती कविता? ती कविता हो आहे, याच्यात आहे की नाही माहितीये, षड्जाकडून षड्जाकडे असं त्याचं नाव होतं. तर तुला आठवते का अजून ती कविता? हो, पण असं अगदी तोंडपाठ नाहीये, पण कारण बरीच जुनी आहे ती कॉलेजच्या काळातली. ओके. तर ती कविता जेव्हा लिहून आली म्हणजे छापून आली आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर मला वाटलं की नाही आपण काहीतरी बरं लिहित असू. आमच्याकडे ना वडील पण खूप भाषांतरं करायचे, तर मी पण भाषांतरं करत होते. आणि अधिकारी ब्रदर्स आहेत ना, त्यांच्याकडे ते मराठी मालिकांचं DD मेट्रो तेव्हा होतं, ते त्याच्यात ते हिंदी मालिका रूपांतरित करायचं काम सगळ्यात आधी माझ्याकडे आलं. तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यावरनं मला कळलं की मालिका लिहिण्याचं तंत्र रूपांतर हिंदी मालिका म्हणजे कमांडर वगैरे यायचे आणि त्यांच्या हॅलो इन्स्पेक्टर वगैरे त्या DD मेट्रो हिंदीमध्ये त्याचे डबिंग किंवा रूपांतरित हे करून दाखवायचे, पण त्याचं स्क्रिप्ट लिहायला लागायचं. अच्छा. त्याच्यामुळे मला कळलं. आणि त्याच्या आधी मी ऍक्टिंग करतच होते, सिरियल्स मध्ये मी ऍक्टिंग करत होते, त्यामुळे तसं क्षेत्र नवीन नव्हतं. कुठल्या सिरियल मध्ये? मी परमवीर म्हणून सिरियल होती, कमांडर, जुनून, शादिया, गिनीपिग, प्रतिबिंब, कितीतरी सिरियल्स मध्ये ही वाट दूर जाते वगैरे केली. मग माझी आई आजारी पडल्यावर मात्र मला सोडायला लागलं, कारण तुला माहितीच आहे की आपलं क्षेत्र कसं आहे की सकाळी निघाले की रात्रीच येणार, मग आईकडे लक्ष देता येणार नव्हतं. मग ते हे सगळं चालू असताना मला गौतम अधिकारींनी बोलवून विचारलं की तुझ्याकडे पत्रकारिता या विषयावर काही आहे का? तर मी मंत्रालयात काम करत होते तेव्हा, पब्लिसिटी डिपार्टमेंटला. तेव्हा सगळ्या म्हणजे तू ऍक्टिंग करता करता मंत्रालयात पण? हो, मी 17 वर्ष तिथे नोकरी केली आहे मंत्रालयामध्ये. 17 वर्ष? मी गॅझेटेड ऑफिसर पण होते तिथे. एक लोकराज्य म्हणून त्यांचं मासिक असतं, त्याच्या हिंदी आवृत्तीच्या आधी मी उपसंपादिका होते, मग संपादिका झाले, मग मी गॅझेटेड ऑफिसर झाले, मग मी 6 मंत्री माझ्याकडे होते, त्यांची PRO म्हणून तिथे काम करत होते. त्याच्यामुळे काय झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे सचिव, सगळे पत्रकार, कारण तिथे पत्रकारांसाठी वेगळं हे होतं, या सगळ्यांशी आमचं बोलणं चालणं सगळं सतत असल्यामुळे मला ते सगळं क्षेत्र माहीत होतं, ज्याच्यामुळे मी दामिनी सिरियल लिहू शकले. त्याची गोष्ट मी त्यांना दिली ती, आणि ती आधी 13च भागांची होती पहिल्यांदा. अच्छा. 13 भागांची होती. मग ती 5-6 वर्ष तशीच पडून राहिली, ती काही झालं नाही याचं. आणि अचानक फोन आला गौतमजीचा की हम लोग डेली सोप कर रहे, रोहिणी तू लिख पाएगी क्या? म्हटलं सर, म्हटलं मी काही लिहिलेलं, मुझे या की नाही तू लिख पाएगी. आणि त्यांचा एवढा विश्वास, त्याने मला डायरेक्ट डेली सोप लिहायला दिली. खूप मजेदार त्याचे किस्से आहेत. म्हणजे मी माझीच, कारण मी ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे मी स्वाभिमान वगैरे काही पाहिलेलं नव्हतं, जे हिंदीमध्ये आल्या होत्या, शांती वगैरे, तर मला नव्हतं माहिती कसं लिहायचं. मी लिहायचं एक दिवस, रोहिणी ये क्या कर रही है, 60 किरदार है, 60 किरदार कैसे कर रही है.
म्हटलं सर लेकिन कारण काय पत्रकारिता म्हणजे दरवेळेला वेगळं काहीतरी यायचं असं. तर त्याच्यामुळे ते सगळं हळूहळू ते तंत्र आत्मसात करत गेले आणि खरंच ती मला अजूनही लोक भेटतात की आम्ही लहान असताना शाळेतून सुटलो की धावत धावत दामिनी बघायला जायचो वगैरे. तिथून ती सुरुवात झाली. नंतर दुसरी अवंतिकाच होती. अच्छा. दुसरी घरकुल होती पण त्याचे मी जास्त भाग लिहिले नाही. भक्ती बर्वे वगैरे होत्या त्याच्यामध्ये. अच्छा. पण नंतर अवंतिकाच आली आणि मला स्मिताताईंबरोबर खूप काम करायची इच्छा होती. मी त्यांना सांगून ठेवलं होतं आणि मला त्यांनी फोन केला आणि अवंतिका सुरू झाली. 17 वर्ष तू मंत्रालयात काम केलं हे मला माहित नव्हतं. म्हणजे पण खूप त्याचा तो जो अनुभव होता त्याचा खूप उपयोग झाला मला आयुष्यातच. कारण बघ ना तू सगळं हाय प्रोफाईल लोकांबरोबर आम्ही राहिलो. तिकडे त्यांना कधी अशी काही भाषण वगैरे लिहून अथवा भाषण संदेश आणि बातम्या लिहिणे हेच काम होतं आमचं. मंत्र्यांची भाषणं लिहायची हिंदीमधली मराठीमधली आणि त्यांच्याबद्दल किंवा त्या विभागाबद्दल आपल्याकडे जो विभाग असेल त्या विभागाची काहीही बातमी असेल तर ती त्याचं कात्रण करायचं. मग बातमी तयार करायची. मग रेडिओला पाठव टेलिव्हिजनला पाठव. मग ती छापून नाही आली की आमची तासमपट्टी व्हायची. खूप खूप होतं. आणि सगळे जे शासकीय कार्यक्रम असायचे त्याला पण ड्युटी लागायची सगळीकडे. अच्छा. तर त्याच्यामुळे खूपच चांगला अनुभव होता. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. गोपीनाथ मुंडे होते. दिवाकर रावते होते. हर्षवर्धन पाटील होते. या सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं. क्या बात आहे, क्या बात. पण मग लिहायला हे दामिनी पासून जेव्हा लिहायला सुरुवात झाली तेव्हा मग ती नोकरी कायम होती? नोकरी ऍक्च्युली चालू राहिली असती. म्हणजे थोडंसं काही लोकांच्या पोटात दुखलंच की कारण माझे बरेच इंटरव्ह्यू त्या दरम्यान आले की कारण दामिनी खूपच हिट झाली तुला माहिती आहे. तर त्यामुळे खूप लोकांनी तक्रारी वगैरे केल्या की असं. पण खरं तर माझी आई खूप आजारी होती त्या दरम्यान. म्हणजे बेड रिडन की डॉक्टरने सांगितलं की 2 महिन्याच्या वर जगणार नाही. तर सतत आम्ही 11 वर्ष जगली त्याच्यावर आई व्हील पॉवरवर की 2 महिने. पण सतत आम्हाला ऍडमिट करायला लागायचं. तर अक्षरशः हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून मी लिहिलेत दामिनीचे एपिसोड अक्षरशः. हो खूपच म्हणजे अगदी क्रिटिकल याच्यात कशा परिस्थितीत लिहिलेत ते माहिती. म्हणजे आतापर्यंत असं ऐकलं होतं की ऍक्टर्स ना आजारी असतील तर हॉस्पिटलमध्ये जाऊन शूट केलंय पण तू हॉस्पिटलमध्ये बसून अरे असं मी सांगते तुला इतकं म्हणजे तेव्हा प्रेशर असेल ना असं 11 वर्ष. अर्थात आई गेली नंतर त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आणि मग आई असेपर्यंत मी नोकरी ठेवली. मग मी ती नोकरी सोडली. मी रिस्क घेतली. शासकीय नोकरी सोडली मी 17 वर्षाची आणि मी ही लिहायला सुरुवात केली. वाव वाव आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. पण मग असं मला हे पण प्रश्न विचारायचे आहेत की तू हे जे म्हणतेस की हॉस्पिटलच्या लादीवर तिकडे बसून लिहिलं कारण मला वाटतं सिरियल्स म्हटल्यानंतर डेडलाईन्स असतात आणि काही झालं तरी द शो मस्ट गो ऑन. यु नो आपल्या सगळ्यांचंच ते कॉमन फॅक्टर आहे की द शो हॅज टू गो ऑन. पण असं इतर तू म्हणजे फिरायला वगैरे जात होतीस की? अरे तुला सांगते की अशी कुठली जागा नाही की जिथे बसून आम्ही लिहिलेलं नाही. म्हणजे तुला सांगते की मी थायलंड ग्रीस लंडन जिथे जिथे फिरायला गेले कुठे काश्मीर असो काय असो सगळीकडे बसून लिहिलेलं आहे. अशी एक जागा नाही. तुला गंमत सांगते की एकदा माझ्या मावस बहिणीचं लग्न चाललं होतं. अक्षता पडल्या होत्या आणि मी घटस्फोटाचं सीन लिहित होते. असं पण असतं म्हणजे काही इव्हन आई गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी लिहिलं होतं तुमचा मूड काय आहे हे कोणीही बघत नाही. तुम्हाला काय वाटतंय आज तुमच्या घरात काही सण समारंभ आहेत का ते कोणी बघत नाही. एकदा तर मला डोळे आले होते तरी मी असं टाईप करत होते. म्हणजे मी विनोदाने म्हणते सकाळ झाली बैरू उठलं आणि लिहायला बसला असं आमचं आहे. मी अक्षरशः सकाळी मला असं दिसत पण नसतं कारण सकाळी खूप चांगलं सुचतं. आपण असे कोरी पाठी असते ना मनाची तर भराभरा लिहिलं जातं. त्याला चॅनलवाली पण म्हणतात की सकाळी उठून पहिले 6 वाजता 6 ते 8 मध्ये एपिसोड आला म्हणजे रोहिणीचा असणार एवढ्या सकाळी. तिकडनं तिथून लिहून मेल करावा लागतो. वाव आउटस्टँडिंग. मग अशी तू एक म्हणालीस की वडिलांची भाषा खूपच सॉलिड होती आणि छान होती आणि रूपांतरित गोष्टी करायला होते. मला तुला ना एक जनरल भाषेबद्दल हल्ली आपण बऱ्याच जणांना बघतो की यु नो आता भाषा आमची अशीच आहे तर काय त्याबद्दल तुझं काय मत? तुला काय वाटतं? नाही म्हणतात ना की ही आमची बोली भाषा आहे मग काय झालं. असं पण म्हणतात की मतितार्थ कळल्याशी कारण. अरे मतितार्थ म्हणजे प्रमाण भाषा काहीतरी एक असते. तुमची बोलीभाषा सगळ्यांनाच कळेल असं नाही म्हणून ती प्रमाण भाषा वापरलेली असते. तर मी खूप आग्रही आहे बाबतीत की प्रमाण भाषा आलीच पाहिजे आणि तीच वापरली पाहिजे असं मला वाटतं. कारण हे सगळ्यांसाठी आहे हे माध्यम. फक्त एका कुठल्या तरी विभागासाठी नाही आहे की त्यांना कळली आणि बाकीच्यांना कळलंच नाही. माझं म्हणणं लहेजा ठेवा. समजा नागपूर बेस्टची असेल किंवा कोल्हापूर बेस्टची असेल तर
काही शब्द वापरले, काही म्हणी वापरल्या तसं ठेवा, पण आउट अँड आउट तीच भाषा ठेवली असं नाही करू शकत आपण. सगळ्यांना कळायला पाहिजे ना तुम्ही काय म्हणताय. जसं आम्ही माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नागपुरी भाषा ठेवली होती, कारण मी नागपूरची आहे, तर नागपूर, त्यामुळे मला ते सहज होतं. किंवा कोल्हापूरची असली तरी सुद्धा मी माहिती करून लिहिते, पण ते तेवढंच, त्यांची काय पद्धत आहे त्याप्रमाणे. सगळंच सगळं आपण नाही लिहू शकत, कारण चित्रपट नाहीये. चित्रपटात कधी कधी असतं की त्याच भाषेत आपलं करतोय असं. एखाद दोन शब्द बोला, एखादी म्हण म्हणा किंवा काय असेल ते, पण सगळेच सगळं मला नाही पटत म्हणजे की हे करणं. आणि तो आता भाषेचा विषय काढला म्हणून म्हणते की आजकाल नवीन जे कलाकार आले आहेत, मी सगळे नाही म्हणत सरसकट, त्यांना काय किंवा डायरेक्टरना काय, काहीच भाषेचं काहीही त्यांना मुलाहिजा नसतो की आपण काय भाषा बोलतोय. मी केली होती, मी खाल्ली होती, मी प्याली होती, त्यांना काही नाही, मी चहा प्याली होती. अरे प्रमाण भाषा म्हणा, इंग्लिश पण नाही येत, म्हणजे कुठलीच भाषा तुम्हाला नीट येत नाही, त्यासाठी करावे लागणारे कष्टच कोणी करत नाही. म्हणजे आता तू प्रमाण भाषेचं बोलतेस, पण आर्ग्युमेंट त्यांची अशी असते की आम्ही अशीच भाषा शिकलोय, ओके, मग आम्ही अशीच भाषा बोलणार. म्हणजे तुमची भाषा जास्त शुद्ध म्हणजे तुम्ही जास्त एनलाइटन्ड आहात का, म्हणून तुम्ही तसं म्हणता का? पण आम्हाला तर, आम्ही लहानपणापासून गावामध्ये आमच्या हीच भाषा आम्ही बोलतोय किंवा आमच्या शहरात आम्ही हीच भाषा बोलतोय, तर ती चुकीची कशी झाली? पण तुम्ही प्रोफेशन म्हणून स्वीकारलंय ना, ती त्याची मागणी आहे की तुम्ही अशी शुद्ध भाषा बोलावी. शुद्ध किंवा जी सगळ्यांना कळेल. प्रोफेशनची मागणी आहे की त्या कॅरेक्टरची मागणी आहे? नाही, कॅरेक्टर ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे भाषा वापरली तर हरकत नाही. समजा आय डोंट नो ते बोलावं की नाही, की ती वेगवेगळी कॅरेक्टर्स असतात की जी शिकलेली नसतात काय वगैरे, त्यांनी त्या तऱ्हेचं बोललं तर चालतं. पण तुम्ही डॉक्टरच्या तोंडी जर असेल किंवा एखाद्या शिकलेल्या माणसाच्या तोंडी जर तुम्ही गावाकडची भाषा वापरली तर ती कानाला खटकणार नाही का? हे आधीपासून चालत आलंय ना प्रमाण भाषेचं. आणि त्यासाठी तुम्ही कष्ट घ्या ना. आम्ही शिकलोय म्हणजे काय, कुठलीही गोष्ट, कुठलंही काम करण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. असंच नाही होत. ऍक्टर म्हणजे काय वरून पडलं नसतं. तुम्ही जरी ऍक्टिंग येत असली तरी तुम्हाला तंत्र तर शिकावंच लागतं ना, की बाबा कॅमेरा कसा घ्यायचा, कुठे चालायचं, कुठून वळायचं, शब्दफेक कशी करायची, किंवा लिखाण असेल तर एखादा सीन लिहित असताना कसा तो इथून सुरू होतो, तो मध्यावर जातो आणि तो वर गेला पाहिजे, तो म्हणजे सीन वर गेला पाहिजे भावनांप्रमाणे, आणि तिथे तो एंड झाला पाहिजे. आणि एखाद्या भागाचा फ्रीज पॉइंट हा एकदम उत्सुकता निर्माण करणारा पाहिजे. हे जसं आम्ही शिकलो तसं तुम्हालाही शिकायला पाहिजे त्याच्या, पण असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा लिहितो, जेव्हा आपण अक्षर शिकतो, ती तर तीच आहेत ना सगळ्यांसाठी. म्हणजे ती काय ते तर आपण एनिवेज, पण तो मुद्दा वेगळा. तू भाषेवरनं बोललीस म्हणून मला तो आठवला. पण मला सांग, तू इतक्या या सगळ्या मालिका सुरुवातीला लिहिल्यास तेव्हा ऑफकोर्स एक तुझा उत्साह होता, तू लिहित होतीस. आता तुला खूप गोष्टी बदलल्यासारख्या वाटतायत का? म्हणजे तेव्हाचं लिहिणं आणि आत्ताचं लिहिणं, यात तुझ्या लिहिण्यात फरक आलाय का, की तुझ्या लिहिण्यात एक्सटर्नल फॅक्टर्समुळे काही फरक आलाय? काय वाटतं? मला हे बघ, मागणी असा पुरवठा असं माझ्या वडिलांनी तत्व शिकवलं होतं मला. तर ते करायचं, पण ते कुठपर्यंत करायचं? आपल्या काळात म्हणजे आपल्या काळात म्हणजे तू तरुण आहेस, पण आपल्या जेव्हा सिरियल सुरू झाल्या, जे सिरियल एकाच काळात सुरू झाल्या, काम एकाच वेळेला सुरू झालं, तर तेव्हा आहे ना स्वातंत्र्य होतं लिहिण्याचं. मला आठवते अवंतिकाच्या बाबतीत एक मीटिंग झाली होती फक्त, आणि महिन्यातून मी आणि संजयजी आणि स्मिता तळवलकर आमची एक मीटिंग व्हायची की हे करणार आहोत. आणि मी लिहायचे आणि डायरेक्ट मी इथून लिहायचे, टॅक्सीने पुण्याला जायचं आणि शूट व्हायचं. काही होत नव्हतं. म्हणजे 450 एपिसोड तर आम्ही अगदी असेच केले. नंतर आम्ही थोडासा काही भेटायचो आणि मीटिंग करून करत होतो. तर ते स्वातंत्र्य होतं मला, आणि विश्वास होता लेखकावर, प्रोड्युसरचा विश्वास होता, डायरेक्टरचा विश्वास होता, चॅनलचा विश्वास होता. पण आता स्पर्धा एवढी वाढलेली आहे TRPची की सतत ते बघत असतात की अरे याच्या सीनला नाही का मिळाला TRP, काढा याला, मग ह्याच्याला मिळालंय का, वाढवायचं. असं करून म्हणजे इतकं प्रेशर तुमच्यावर असतं त्या लिखाणाचं, तर ते प्रेशर आलंय. आणि आता आधी कसे ठहराववाल्या आपल्या होत्या गोष्टी, आपल्या नॉर्मल लोकांच्या आयुष्याची गोष्ट आपण सांगायचो की असं वाटायचं अरे माझ्या घरातली किंवा माझ्या शेजारच्या घरातली गोष्ट आहे. पण आता तसं नाही वाटत. असं वाटतं दुसऱ्याच कोणातरी लोकांची आपण गोष्ट बघतोय, बनवलेली गोष्ट ज्याच्यात अतिरंजित ड्रामा आहे, म्हणजे अतिशय नाट्य, की असं कुठे असतं असं वाटावं की सतत कोणीतरी कोणाला तरी तेल पाडून जिन्यावरून खाली पाडतंय, कोणीतरी खिरीमध्ये विष मिळवतंय,
कोणीतरी काहीतरी म्हणजे सारखे कुभांडर असतात सगळेजण, असा सतत तो ड्रामा असला पाहिजे. त्याच्याशिवाय नाही तर लगेच लोक चेंज करतात चॅनल. तर हे करताना ना लेखकाला सुद्धा मनातून त्रास होतो. कारण तुम्ही पण म्हणजे मला आठवते अधुरी कहाणीचे 100 भाग लिहिल्यानंतर मला डोकेदुखीच जडली. एवढं डोकं दुखायला लागलं वगैरे. तर मला डॉक्टर म्हणाले की तुम्ही ब्रेक घ्या. त्यांनी माझं स्कॅनिंग केलं. तर स्कॅनिंग करून काही नाही, काही पटकथा काही गोष्टी निघाल्या स्कॅनिंगमधून डोक्यात. पण त्यांनी सांगितलं मी ब्रेक घेतला 1 महिन्याचा. इतका तो त्रास पण होतो माणसाला की तुम्ही कारण तुम्ही ना इन्व्हॉल्व होऊन लिहिता. त्या म्हणजे आम्ही कित्येकदा लिहिताना आम्ही हसतो, रडतो, आमचे चेहरे वगैरे. म्हणजे माझ्या नवऱ्याची बायकोच्या अभिजित गुरु इकडे बसला इकडे, आणि आम्ही आपले लिहितोय तिकडे शूटिंग करता करता. पण तर सगळेजण म्हणे ह्यांचे चेहरे बघा म्हणे, काय तोंड करतायत की याच्यावरनं कळतंय की कुठला सीन बाहेर येतोय. तर अशा तऱ्हेने तो त्रास लेखकाला होतो, त्यातून जावं लागतं त्या प्रतिक्रियेमधून. तर हे आताच खूप वाढलंय. तेव्हाही आम्ही इन्व्हॉल्व होऊनच लिहित होतो, पण आताही लिहितोय. पण सतत निगेटिव्ह लिहिल्यामुळे माणसाला, लेखकाला त्रास होतो, कलाकारांना त्रास होतो, होतच असणार असं मला वाटतं. पण काय काय कारण आहे म्हणजे हे जे अतिरंजितपणा? स्पर्धा तर ठीक आहे, त्यांना असं वाटतं की ड्रॅमॅटिक असेल तरच लोक बघतात असं वाटतं, किंवा त्यांना तसा रिझल्ट आला पण असेल कदाचित, म्हणून पण असेल. खूपच खूप. तरी सुद्धा आपण असं बघतो की काही मालिकांचे, काही चॅनल्सचे वगैरे तेवढे नंबर्स नसतात, म्हणजे एवढं करून पण नसतात. मग काय ते पूर्ण पॅकेज बरोबर नसतं त्यांचं. की चांगले कलाकार, चांगले डिरेक्टर, टेकिंग, सेट्स, कपडे, हे सगळं चांगलं पाहिजे. आणि कुठेतरी एकतरी गोष्ट लोकांच्या मनाला टच करणारी पाहिजे. तर ती कुठेतरी एखादी गोष्ट टच होते. एखादा कलाकार असतो, तर तुमच्यासारखे कलाकार काम करतात म्हटलं लोक अधिक इंटरेस्ट घेऊन येतात की चला श्रेयस आहे, सुबोध आहे, तर बघूया तरी यांनी काय केलंय. तर असं काहीतरी एक असायला पाहिजे ती गोष्ट. तर ते बाकीच्या लोकांचं येत नाही, कारण कुठेतरी कमी पडतात. जेव्हा ते येत नाही तेव्हा लेखकाला दोष दिला जातो. पहिले लेखकाला काढतात. म्हणजे मी तर किती सिरियल, मी तुला सांगते, कंटिन्युअस लिहिलेल्या सिरियल फक्त सूरज बडजात्या आणि स्मिता तळवलकर यांच्याच मी शेवटपर्यंत कथा लिहिलेल्या. बाकी सगळे सोडाव्या लागल्या मला. अच्छा. अक्षरशः. कारण ते बदलायला लागलं. हा, म्हणजे काही लोकांनी मला काढलं, म्हणजे मला सांगायला काही वाटत नाही. काही वेळेला मला TRP कमी आल्यामुळे काढून टाकलं, आणि काही वेळेला मी सोडून दिली, पटलं नाही म्हणून. कारण एका पॉइंटला पण ते काय करायचं ते तर चॅनलच सांगतं ना, की आता आम्हाला हे पाहिजे. आता तुला उदाहरणार्थ सांगते की अवघाचे संसार मध्ये मी 100 भाग, सगळ्यांना माहिती आहे की अवघाचे संसार खूप आवडली होती लोकांना सिरियल. आणि ती MA झालेली अमृता सुभाष, आणि तिला त्यांनी सुचवलं की बेल्टनी नवरा मारतो. तर मी म्हटलं एवढी शिकलेली मुलगी कसं, म्हणजे माझ्या मनाला पटलं नाही ते. तर मी त्यांना म्हटलं मी हे लिहिणार नाही. मग काही दिवसांनी मला कळलं की मी ती सिरियल लिहित नाही. आणि ज्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिला बेल्टनी मारलं त्या दिवशी TRP बोंबवर गेला. तर आपल्याकडे लोकांना हे बघायला आवडतं असं मला नव्याने कळलं. नाही, ऑफकोर्स, म्हणजे कधी कधी काय काय गोष्टी त्यांचा रिसर्च करेक्ट होत असेल, पण मग असं जेव्हा लिहायला येतं काही, तेव्हा आता तू म्हणालीस की तुला पटलं नाही म्हणून तू म्हणाली की मी नाही लिहिणार. पण असं बऱ्याचदा झालं असेल ना की जसं फॉर एक्झाम्पल एखादं कॅरेक्टर मी जर का नेगेटिव्ह करत असेल तर गरजेचं नाही की मी तसं माझ्या आयुष्यात वागत असेल, पण ते कॅरेक्टर तसं आहे. तसं मला असं वाटतं की ते लिहिताना त्या कॅरेक्टरची गोष्ट तू मांडतेस. नाही, पण ते कुठल्या तरी एका पॉइंट पर्यंत तुम्ही लिहिता. आम्ही 750,000 एपिसोड लिहिलेत, पण ते पटतं तिथपर्यंत. जिथे पटत नाही ना, निगेटिव्ह आहे म्हणून फक्त नाही, पण उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून मी नाही लिहू शकत. ते माझ्या मनाला पटत नाही, म्हणून मी त्या सिरियल सोडल्या. किंवा त्यांच्याशी माझा वाद जरा तो या कारणामुळे झाला की हे तुम्ही काहीतरी दाखवू नका लोकांना उगाच न पटणाऱ्या गोष्टी. कारण कुठेतरी आपल्याला, आता उद्या तुझ्याकडे पण एखादा रोल आला तर तू करतोयस, निगेटिव्ह आहे, पण तू त्या निगेटिव्ह असण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. हे तर तू म्हणशील ना की या कॅरेक्टरचा काहीतरी ग्राफ असला पाहिजे, तर तोच नसेल आणि उगाच मनाला आलं म्हणून तो उगाच काहीतरी निगेटिव्ह वागतो आहे. दॅट इज रॉंग. नो, आय अंडरस्टँड. पण म्हणजे मलाही खरं तर विचारशील तर कळत नाहीये की यात बरोबर काय आणि चूक काय. कारण प्रत्येक जणासाठी त्याला जे वाटतं ते टेक्निकली बरोबर असतं. तो खुर्चीवर बसला असताना त्या वेळेला त्याला जे डिसिजन वाटतं ते त्यासाठी त्यांचं बरोबर असतं. आणि दुसरं म्हणजे पाणी घालणं जे असतं, जिथे कथा संपते ना तिथे सिरियल संपवावी असं मला वाटतं. खूप खूपच पाणी घालतात आणि ओढत बसतात. मग मला ना कंटाळा येतो की काय संपली हो गोष्ट, आता नको,
असतो काही काही कथेचा म्हणजे तेवढा हे असतं, त्याच्यात पोटेन्शियल असतं की चला 700 750 भागपर्यंत. पण नंतर जेव्हा 1,500 आणि 2,000 होतात, म्हणजे विशेषतः गॅप न घेता, म्हणजे आपण म्हणतो ना की दुसरा सीझन 2 टाइप्स, तर ते काय चाललंय. मग लोकांना असं वाटतं, आता सध्या पण अशा काही सिरियल्स आहेत की ज्याच्याबद्दल लोक विचार, आणि आधीची लोकप्रियतेच्या शिखरावर असते त्याच सिरियलला लोक मग नावं ठेवायला लागतात, ट्रोल करायला लागतात, अत्यंत वाईट शब्दात ट्रोल होतो. म्हणजे आम्हाला सुद्धा याचा सामना करावा लागलाय. म्हणजे लेखकाच्या डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत का, महिना रस्त्यावर खेचा, डायरेक्टरला माराविरा, असं वाटेल ते लिहितात. तू कसं रिॲक्ट करते या गोष्टींना? नाही, मी आधी फारच मनावर घ्यायचे, कारण मी फारच सेन्सिटिव्ह असल्यामुळे. मग मला चॅनलचे रोहिणी नाही, पर्सनली येऊ नका, हे होतं आपल्याला TRP मिळतोय ना, आपण दुर्लक्ष करायचं. पण माझ्याच्याने एवढं होत नाही, मला त्रास होतो. आधी मी रिप्लाय करायचे वगैरे, पण मला कळलं रिप्लाय करून काहीच उपयोग नाही. कारण जे लिहिणारे असतात त्यांना काय, आपलं फुकट लिहायचे सोशल मीडियावर, म्हणून ते आपल्या वाटेल ते शब्दात लिहितात. मी ब्लॉक करून टाकते किंवा दुर्लक्ष करते. ओके. हल्ली ओरिजिनल कॉन्टेंट किती लिहिला जातो? फारच कमी. म्हणजे हे कधी सुरू झालं हे कळतपर्यंत ते सगळं म्हणजे बदललंच होतं चित्र. म्हणजे आता तू बघशील ना, तर जवळजवळ सगळ्या चॅनलमध्ये रूपांतरित मालिका आहेत. कोणी बंगालमधनं घेतलंय, कोणी कन्नड, कधी तामिळ, कधी काय. म्हणजे हे सुरू झालं तेव्हा वाटलं की चला एखाद दुसरी, नंतर बघतो तर सगळ्याच्या सगळ्या मालिका ह्या रूपांतरित आहेत. आणि म्हणून मला बोलवत पण नाहीत बरेच लोक की तुला काय रूपांतरित मालिका लिहायला बोलवायचं, ओरिजिनल नसेल तेव्हा बोलू, असं ते म्हणतात. पण त्याच्यामुळे काय झालंय की माणसाची ना विचार करण्याची शक्ती बंद होते. मग तर जसं आहे तसंच लिहायला लागतो. मी असं नाही म्हणत की अगदी कॉपी टू कॉपी करत असतील, आम्ही पण लिहिल्या आहेत रूपांतरित मालिका. पण ते माझा प्रश्न वेगळा आहे की तुमचा मराठी लेखकांवर विश्वास नाही आहे का, की ते ओरिजिनल लिहूच शकत नाहीत किंवा ते तेवढा TRP मिळवू शकत नाही. कारण काल परवापर्यंत तर आम्ही लोकच लिहित होतो मराठी लेखक, मग का तुमचा आमच्यावरचा विश्वास उडाला, असा मला प्रश्न खरंच विचारावा असं वाटतं. मग कधी विचारलाय का प्रश्न त्यांना? विचारलंय की का तुम्ही असं सगळे रिमेक्स करताय. तर त्यांना आहे ना ती रिस्क नकोय. मग तुला म्हटलं स्पर्धा एवढी आहे की त्यांना ती रिस्कच घ्यायची नाही आहे. त्यांना भीती वाटते की ही नाही चालली तर, कारण ती ज्याचा रिमेक होतो ती सिरियल भयंकर TRP घेतलेली सिरियल असते. ही माहिती आहे ही सिरियल चालणार, हा विषय चालणार, कुठला ट्रॅक चालला नाही, कुठला चालला नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय म्हणतो, ॲश्युअर्ड सक्सेस आहे असं त्यांना वाटतं. पण त्यांनी ॲश्युअर्ड सक्सेस मिळतो म्हणजे काही जणांना मिळालेला आहे, काही जणांना मिळालं. मी असं नाही म्हणत की ती काही कष्ट करत नाही, त्याला थोडं आपल्या मराठी पद्धतीत मराठी संस्कृतीमध्ये हे करण्यासाठी पण काही काही करावं लागतं आणि काही चेंजेस पण करतात. पण मला वाटतं मूळ ती दुसऱ्या भाषेतली असल्यामुळे मराठीपणा त्याच्यातला जो असतो, मराठी वातावरण, ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं असं मला वाटतं. नाही, तसं तर आमची पण ती सिरियल होती माझी तुझी रेशीमगाठ, ती पण बऱ्याच भाषांमध्ये ती रूपांतरित झाली. मला वाटतं आपलेच मराठी झालेत की इतर भाषांमध्ये रूपांतरित, कन्नडा झाली, मग बहुतेक ओरिया झाली वगैरे. आपण असं म्हणतो की चला काही गोष्टी बदलल्या आहेत, ओके, काही गोष्टी पहिल्यासारख्या नाही राहिल्या. बऱ्याचदा असं होतं की एक जनरेशन जेव्हा मोठं होतं, दुसरं जनरेशन येतं, तेव्हा आपण त्या गोष्टींमध्ये थोडे अडकलेलो असतो की या आमच्या वेळेला लिहिताना अशा अशा गोष्टी होत्या. पण तरी गोष्ट पुढे चालू राहते आणि चालू राहते ह्याचा माझा असा विश्वास आहे की काही ना काहीतरी चांगलं असल्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही. तर मग चांगलं काय, आज जर का जो बदल झालाय त्यात चांगलं तुला काय वाटतं, काय चांगलं आहे जे बदललंय? नाही, काय माहितीये, आजच्या काळाचा जो वेग आहे ना, तो वेग पकडायचा हा प्रयत्न आहे. आज वेगवान झालेलं आहे, तसंच त्यामुळे कोणाकडे वेळ नाही. हे ह्याच्यात चांगलं नाही का, तिकडे नाही तर तिकडे, म्हणजे फास्ट ड्रामा, म्हणजे मागणी तसा पुरवठा. मी तुला जसं म्हटलं की त्यांना कळलंय हे की लोकांना काय बघायचंय आणि लोकांकडे खूप चॉईस आहेत, त्याप्रमाणे त्यांनी बदल केला. हा त्यांच्यासाठी चांगला आहे. पण मला नाही वाटत की हे लेखकांसाठी चांगलं आहे किंवा हे कलाकारांसाठी चांगलं आहे. कारण आपण ज्या कथा करत होतो, म्हणजे मी अगदी वृद्धाचार्यासारखं आपल्या जुन्या काळातल्या लोकांसारखं बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण आपल्या वेळेला आपण थोडा विचार करून एक एक सीन करायचो, एक एक सीन लिहायचो आणि लोक पण त्या माइंडसेटने ते बघायचे. तसं आता राहिलं नाही. आता फक्त घटकावराची करमणूक म्हणून बघितल्यासारखं जातं. आजही तू बघशील ना सोशल मीडियावर, आजही गंगाधर टिपरे, आबाळ माया, अवंतिका, वादळवाट याचंच नाव लोक का काढतात मला सांग? का आजची एकही सिरियलचं नाव येत नाही? तू बघशील ना, मी अक्षरशः ते पूर्ण मुद्दाम बघते. अगदी म्हणजे
का रे दुरावापासून ते होणार असून मी या घरची पर्यंत लोकांना आठवत आहेत. पण आत्ताची हार्डली काय असतील काय, मी असं नाही म्हणत की अजिबात नाही, पण खूप कमी सिरियल्स आहेत की ज्या लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. अशा वेगळेपण नाही त्याच्यामध्ये, विषयाचं वेगळेपण नाही. तर हे जे ना विषयाचं वेगळेपण शोधण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि थोडा ठहराव पण ठहराव पाहिजेच रे, नाहीतर कसलं मग तुमची इन्व्हॉल्वमेंटच होत नाही त्याच्यामध्ये, त्या सीनमध्येच इन्व्हॉल्व्ह होऊन बघत नाही असं आहे. बरं, आपला जो बघणारा प्रेक्षक वर्ग होता तो आता OTT कडे वळलेला आहे. OTT मध्ये शोधतात त्यांना जे पाहिजे ते असं. सो इफ वी म्हणजे ह्याचा जर का सार काढायचा झाला तर मला असं वाटतं ओरिजिनल कॉन्टेंट काही असला, थोडा ठहराव असला आणि थोडं रिलेटेबल कनेक्ट होणारी कॅरेक्टर्स आणि त्यांचे इमोशन्स असले तर मला वाटतं अजूनही ते लोकांना आवडेल, अगदीच आवडेल. आणि माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 10 सिरियल करताय ना, एक सिरियल तरी अशी करा की ज्याचा लोकांच्या आयुष्याशी संबंध आहे, ज्याच्यामध्ये इमोशन्स आहेत किंवा काय. आता एक नवीन सिरियल येते, आई बाबा रिटायर होत आहेत, तर तो विषय आहे ना तो आपल्या आयुष्यातला अशी रिलेटेड असा आहे विषय. तर अशी एखादी तरी सिरियल प्रत्येक चॅनलनी करावी असं मला वाटतं. लोकांना तेवढं समाधान, लिहिणाऱ्याला समाधान, काम करणाऱ्याला समाधान. ऍक्च्युली काय रोहिणी, मला असं वाटतं की काळ पण बदललाय. काळाबरोबर मला वाटतं जी माणसं होती तीही बदलली आहे आणि म्हणून तो वेग तसा झालाय. इन द सेन्स आधी एक मिडल क्लास खूप मोठा वर्ग होता, तो मिडल क्लास मला वाटत नाही आता तेवढा राहिलाय. आता तो अपर मिडल क्लास, त्यामुळे त्यांच्या गोष्टी सुद्धा बदलल्या. सो म्हणून मी इनफॅक्ट सगळ्यांना असं विचारतो की ठीक आहे, काही गोष्टी बदलल्या आहेत, काही गोष्टी चांगल्या वाटत नाहीयेत, पण काही ना काहीतरी चांगलं असणार त्याच्यामुळे. सुवर्ण मध्य गाठला पाहिजे या दोन्ही गोष्टींचा असं मला वाटतं. ड्रामा ठेवा. आता अवंतिकामध्ये ड्रामा नव्हता का, केवढा ड्रामा होता. 200 भागांपर्यंत आपण मृणालला कळूच दिला होता अवंतिकाला की तिच्या नवऱ्याचं अफेअर आहे, तर आपण केवढा ड्रामा ठेवला. तर इमोशनल आहे. मला एका आजीनी एकदा एका बस स्टँडवर त्यासाठी शिव्या पण घातल्या होत्या. माझ्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारली होती, अरे तू तो अभिषेक ना. म्हटलं हो. मग लाज नाही वाटत तुला, तुझ्या वहिनीला तू सांगू शकत नाही भावाचे थेर काय चालले. सो इन्व्हॉल्व्ह व्हायची लोक तेव्हा. सुवर्ण मध्ये गाठला पाहिजे ड्रामा आणि इमोशन्स याच्यामध्ये. आणि मला कुठेतरी असं वाटतं तुला की चॅनलनी जर का ते चेंजेस करायला सांगतात तर त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायला हवी. हो, घ्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. की जर त्यांनी ते जे फीडबॅक आम्हाला देतात तो जर त्याप्रमाणे आम्ही लिहिलं आणि तरीही TRP कमी आला तर मग पहिल्यांदा लेखकाला का काढून टाकता तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही वाचताना एपिसोड स्क्रीन प्ले गेला तुमच्याकडे, मग ओके करता, मग नाही येते म्हणून तुम्ही लेखकाला का काढता. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही लिहिले. सहज एलिमिनेट होईल असा लेखकच आहे ना. ऍक्टर लोकांना काढू शकत नाही कारण त्यांना बघतात रोज, लेखकाला कोणी बघत नसतं. लेखक मग त्याच्यानंतर डायरेक्टर जातो. अच्छा, पण मला सांग, तुम्ही लेखक मंडळी एस्पेशली जे टेलिव्हिजन आणि डेली सोप्स वगैरे तुम्ही लिहिता, कधी असं इथलं कॅरेक्टर तिकडे तिथलं इथे असं जम्बल्ड अप झालंय? कारण ऍट द सेम टाइम म्हणजे यू राईट मल्टिपल डेलीज, राईट? खरंय. त्यामुळे या मालिकेचा एक भाग लिहिला आणि दुसऱ्या मालिकेचा ते स्विच ऑन स्विच ऑफ तुम्ही कसं करता की चला या नाटकाचा प्रयोग इथे केला, त्या नाटकाचा किंवा तुम्ही परत शूटिंग करायला दुसरं कॅरेक्टर करायला गेला, तसंच लेखकाला पण करावं लागतं की हे ते होऊ शकतं तुम्हाला इकडचं तिकडे कधीतरी ना, पण अगदी मी तुला सांगते क्वचित कधीतरी असं झालं असेल माझ्या बाबतीत. किंवा ट्रॅक नाही असं वाटलं की इकडे डिस्कस केलंय या सिरियल साठी, हा ट्रॅक खूप मस्त आहे, ह्यातला एखादा एलिमेंट थोडासा इकडे आणूया का आपण खेचून. म्हणजे एकाच वेळेला नाही करतायत पण काही वर्षांनी तुम्ही अरे उधर किया था, हे कर सकते, ये बहुत चला था, हे करावं लागतं. कारण इतकी भागांची संख्या आहे 1700 1200 की त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही सतत. म्हणजे तू असं जर बघशील ना रोज मालिका जर बघायला गेलास, या मालिकेत म्हणजे जे या आठवड्यात झाले ते दुसऱ्या मालिकेत पुढच्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात, या चॅनलवर त्या चॅनल, तेच दिसतं तुम्हाला. कारण काय करणार नवीन. पण हे एक अक्षरशः चॅलेंज आहे की असं रोज विचार करणं. मी तुला सांगते, मला अगदी तेव्हा सुद्धा रत्नाकर मतकरी, शन्ना नवरे, विश्वास पाटील हे सगळे, आता सुरेश खरेंनी सुद्धा मला लिहून पाठवलं की धन्यच तू, कशी काय लिहितेस, तुम्हाला रोज उठून एवढं कसं लिहायला, आम्हाला किती वेळ लागतोय कादंबरी लिहायला. मी मला तर शन्ना नवरे नमस्कार आहे तुला, कशी काय तू. पण खरं आहे, पण आता म्हणजे जेव्हा एवढे भाग होतात आणि एवढी वर्ष आता तू लिहितेस, सो हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अपडेटेड? कारण
काळ बदलतोय, लोक बदलतायत, गोष्टी बदलतायत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अपडेटेड, किंवा तू तुझा रिसर्च कसा करतेस? रिसर्च हाच असतो की तुम्ही सतत ते सोशल मीडियावर तर येतच की कुठल्या सिरियलमध्ये काय चाललंय काय नाही, पेपरमध्ये येतं, पेपरमध्ये पण खूप गोष्टी येतात आणि इतर लोकांकडे खरंच या गोष्टीबद्दल अपडेट असण्याची तुम्ही कुठलंही काम करा, अपडेट असण्याची गरज असते. नाहीतर मी जर खरोखर जुनाट काळातल्यासारखे डायलॉग लिहित बसले असते, त्या भाषेत लिहित बसले असते, तर माझं आज काही चाललं नसतं. आज भाषा कशी बदलली, आज जी तरुण पिढी कसं बोलते, ती भाषा तुम्हाला कळली पाहिजे की ते कसे विचार करतात. हे तुम्ही म्हणतात ना, मी म्हणते की पुस्तकांपेक्षा माणसं वाचा. माणसं वाचल्याने तुम्हाला खूप गोष्टी कळतात. म्हणजे सतत कान आणि डोळे उघडे असतात की हा कसा वागतो, याची काय लकब आहे, याची बोलण्याची काय पद्धत आहे, हे तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर आजची नवीन पिढी किंवा आज काय बदल होत आहेत हे सगळं तुम्हाला लेखकाला माहीतच असलं पाहिजे. म्हणजे मी मागे एकदा बोललो होतो की ॲज अन ॲक्टर मला ॲक्च्युली आधी जेव्हा मी बसनी किंवा रिक्षानी वगैरे ट्रॅव्हल करायचो तेव्हा मला जास्त माणसं दिसायची, भेटायची आणि मला ॲज अन ॲक्टर खूप गोष्टी मिळायच्या ऑब्झर्वेशन मध्ये. तसं तू काय करते, म्हणजे डू यू गो? नाही, मी जिथे जिथे जाते आणि जिथे जिथे भेटते, म्हणजे किंवा एखाद्या लग्नात गेले काय वगैरे सगळं लक्ष असतं बरोबर की कोण कसं बोलतंय, काय चाललंय, कोणाच्या आयुष्यात काय चाललंय. तू कुठे एखादी बातमी जरी वाचलीस ना पेपरमध्ये, खूप चोंबडेपणा पण करतेस तू, म्हणजे त्यावेळेला खूप खोदून काय विचार? अजिबातच नाही, माझा स्वभावच नाही असा. मी खूप कमी बोलते, मी आताच खूप बोलते, आता मुलाखत आहे. अदरवाईज तू कोणाला विचारशील तर मी अगदी कमी, मीटिंग मध्ये सुद्धा मी सगळ्यात कमी बोलणारी. कान असतात तुझे सगळीकडे आणि डोळे असतात सगळे तयार असतात आणि मी कुठेही जाते बघत असते. आणि इव्हन पेपरमध्ये एखादी बातमी आली तरी त्याचा सुद्धा कसा ट्रॅक करता येईल ते मला बरोबर कळतं. नाही पण अभ्यास आहे म्हणजे अभ्यास, आणि हे तुम्हाला अपडेट स्वतःला करत राहिलंच पाहिजे. रोहिणी, आधी ना एक साधारण 8 वाजल्यापासून आय रिमेंबर की साधारण सिरियलचं शीर्षक गीत लागायचं आणि घराघरातनं त्या शीर्षक गीताचा आवाज यायचा आणि कळायचा आता अरे वेळ झाली, चालू होईल आता. शीर्षक गीत आलं, 1-1.5 मिनिटाचं असेल, मग सिरियल सुरू होईल. आता शीर्षक गीत फार नसतात मला वाटतं. शीर्षक गीत लावतच नाही. म्हणजे मी लिहिते शीर्षक गीत आणि शीर्षक गीत होता सुद्धा आधी खूप लिहिली जातात. हो, कारण आमचं शूट केलं होतं शीर्षक. हो, तरी पण ते दाखवत होते बरेच दिवस तुमचं होतं. खरोखर तू म्हणतोयस तेव्हा वादळवाट असो, आभाळ माया, अवंतिका, या सगळी शीर्षक गीतं लोकांना इतकी लोकप्रिय, लोकांच्या तोंडपाठ आजही आठवण काढतात लोक. पण आज बघशील तर गेले काही वर्ष, 5-6 वर्षापासून शीर्षक गीत लागत नाही. याचं कारण असं की शीर्षक गीत इथे लागलं की तिकडे दुसरीकडे सिरियल बघायला लोक जातील याची भीती, त्याच्यावर शीर्षक गीतच काढून टाकलंय. हो, शीर्षक गीत मध्ये वाजतं, म्हणजे भागामध्ये वाजतं कधी कधी, काही जण वाजवतात, काही जण वाजवतही नाही, पण शीर्षक गीत बनतं. पण हे कारण आहे त्याच्या मागचं. शीर्षक गीत कितीही चांगलं असो पण ते बघायला दाखवलं जात नाही. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. हो, कारण तेव्हाही ते रोजच दाखवलं जायचं, पण ते म्हणजे तेवढ्याच आवडीने आपण बघायचो. आणि त्याच्यामध्ये मला आठवतंय की नंतर शॉर्ट्स पण अपडेटेड असायचे. म्हणजे जसं जसं बदलायचं शॉर्ट्स अपडेट होत जायचे. अच्छा आता हे पण आहे, हा पण आलाय. म्हणजे अगदी बुनियाद असो, हमलोग असो, ये जो जिंदगी असो, आजही आपल्याला आभाळ माया, दामिनी, सगळं आठवतं. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की कुठेतरी त्या सिरियलला पण त्याचा खूप फायदा व्हायचा की म्हणजे कुठे माणूस असायचा तिथून धावत यायचा. बरोबर, ते आभाळ माया, त्यामुळे सतत ते हॅमर केलं जायचं. आपल्या पण सायकीमध्ये ते हॅमर केलं जायचं. मागे आपल्याला कळायचं अच्छा आवडायची सिरियल, पण आभाळ माया सिरियल आहे ही, किंवा अवंतिका सिरियल आहे, किंवा दामिनी, अच्छा दामिनी सिरियल, सो ते नाव पण त्यामुळे हॅमर केलं जायचं आणि लक्षात राहायचं. सो समवेअर आय फील आय मिस दॅट. मी तुला गंमत प्रोसेस सांगते. आपल्याला फोन येतो, अशी आपल्याला करायचं आहे ना असं टायटल सॉन्ग, तर उद्या रेकॉर्डिंग आहे, इतकं म्हणजे रात्रभरातच तुम्हाला ते लिहून वगैरे वगैरे इतक्या पटकन व्हायचं आधी. आणि काही फार त्याच्यावर चर्चा व्हायची नाही. पण आता इतकं बदललं की 5-5, 6-6 वेळा एक शीर्षक गीत लिहावं लागतं. जोपर्यंत त्यांना पसंत पडत नाही तोपर्यंत तुम्ही लिहिता. मग त्याची चाल ह्याच्याकडून त्याच्याकडून होते, मग जी फायनल होते ती होते आणि मग ते फायनल होतं.
म्हणजे मनापासून करतात. तुम्ही मेहनत करताय ना, म्हणजे सगळे मेहनत करतात, इव्हन चॅनलवाले मनापासून करतात की नाही आपल्याला पाहिजे तो मतीदार त्यात आलाय ना, कारण ते 8 ओळीत तुम्हाला ते सगळं सार सांगायचं असतं. ते पण एक बरं भावगीत लिहिणाऱ्या लोकांना लिहिता येत नाही बरं का शीर्षक गीत सगळ्यांनाच, कारण ते पण एक वेगळं तंत्र आहे पुन्हा. 8 ओळीत 8 ओळीत आलं पाहिजे. तर ते आता मला सांभाळू इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ 101 शीर्षक गीतं झाली असतील आतापर्यंत. हो. आणि मॅक्झिमम निलेश मोहरीर आणि अशोक पत्की या दोघांनी संगीत दिलेली गाणी माझी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण जेव्हा तुम्ही सगळी लेखक मंडळी एवढं बसून बसून काम असतं, यु नो, म्हणजे आता पेपर पण वाचायचा तर म्हणजे तो बसूनच तुमचा वाचायचा आहे, किंवा कुठे काही गेलं तर असं नाही की सतत उभं राहून काय करताय. तर हे बसून बसून काम केल्याने ह्याचा काही वेगळा त्रास होतो? त्रास म्हणजे भयंकर त्रास होतो. म्हणजे आता आधी हे वाटलं नाही, तरुण वयात माणसाला काही होत नाही तर तुम्ही जाता, मीटिंग करता, लिहिता. तर मला स्वतःला पण थोडासा गुडघ्यांचा त्रास सुरू झाला आणि कमरेचा त्रास होतो. कितीतरी लेखक आहेत माझे, त्या कोणाला स्लिप डिस्क झाले, कोणाला चालता येत नाही, कोणाचे हात सुचतात. मी तुला सांगते, जवळजवळ जोपर्यंत मी हाताने लिहित होते तर असे लिटरली हात सुजून यायचे, कारण किती लिहिणार तुम्ही. आता तर सगळं झालं तर टाईप तर करावंच लागतं ना. तर त्याच्यामुळे हे सगळे आजार होतात आणि त्याच्यामुळे वजन पण वाढतं सर्व. तरी तुला माहितीच आहे की म्हणजे बसल्या बसल्या आणि या प्रेशरमुळे वगैरे खूप तऱ्हेचे आजार माणसाला होऊ शकतात. स्वतःला काय म्हणतात फिट ठेवण्याची फार गरज आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे आता जसं ऍज अन ऍक्टर आम्ही सकाळी शूटला जातो, 6 वाजता शूट संपलं, कॅमेरा बंद होतो की आम्ही ते कॅरेक्टर, म्हणजे मी तरी ते कॅरेक्टर तिथे सोडतो आणि घरी येतो. मग त्यानंतर मी फार जास्त त्याचा विचार करत नाही. मी ते बॅगेज घरी घेऊन येत नाही, कारण मग ते त्रासदायक व्हायला लागतं नंतर. पण लेखक म्हणून तुझं असं काय असतं का की आता मी लिहायला बसले, ओके 9 वाजता आणि मी 5 वाजेपर्यंत लिहिणार आहे, आता माझं लिखाण संपलं, झालं, आता माझी वेळ आहे ती आता माझी वेळ आहे, यु नो, पर्सनल लाईफ, हे वर्क लाईफ झालं, पर्सनल लाईफ. पण त्या वेळात तुला काहीतरी सुचलं, कविता सुचली किंवा सीन सुचला किंवा ट्रॅक सुचला, मग अशा वेळेला तू काय करते? परत जाऊन तू लॅपटॉप उघडून लिहिते की तू ते डोक्यात ठेवते की कुठेतरी नोट करते, काय करतेस? तू बोलते की नाही आता आमचं 9 ते 6 काही नसतंच. तुम्ही सदैव वेडबिगारासारखे लिहितच असता, कारण कधी तुम्हाला फीडबॅक येईल सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला कित्येकदा घराबाहेर पण पडता येत नाही, कारण आता फीडबॅक येणार आहे, आला की लगेच करायचं, कारण उद्या शूटिंग आहे, असं पण असतं कधी कधी. अशी म्हणजे वेळ असते का की आता ही ठरलेली वेळ आहे माझी 9 ते 5 असं मी सुचायची कुठली सुचायची वेळ म्हणजे सिरियलच, कारण ती ठरवून सुचवलेलं असतं ते. पण आपल्या उत्स्फूर्तपणे जे सुचतं तर ते कधीही सुचतं आणि मी ते बरोबर त्याच्यासाठी वेळ काढून त्यावेळेला लिहिते कविता वगैरे. ते असतं मनामध्ये साठलेलं, मग ते शक्यतो पहाटे, कारण तेव्हा लिहायला मला आवडतं, त्यामुळे शक्यतो पहाटे. इव्हन टायटल सॉंग सगळी मी पहाटे लिहिलेली आहेत, आणि सकाळी एकदम फ्रेश माइंड असतो. चित्र मात्र मी फावल्या वेळातच काढते, म्हणजे कधी कधी मीटिंग मध्ये बसल्या सुद्धा चित्र काढते, त्यांची आपलं डिस्कशन चालू असतं. पण तुझं डिस्ट्रेस करण्याची ही एक गोष्ट आहे चित्रकला, ते तुला डिस्ट्रेस करते? चित्रकला आहे, तुला आधीपासून आवड आहे या गोष्टीची. अजून असं काय आहे की जे तू वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ मध्ये बॅलन्स कसा करते? मित्रमैत्रिणींबद्दल? एक्झॅक्टली, मी मित्रमैत्रिणींना पण खूप भेटते, सगळ्यांना माहिती. आणि माझा असा ग्रुप नाही, पण वेगळ्या वेगळ्या अशा खूप मैत्रिणी आहेत. म्हणजे एक वनश्री पांडे म्हणून एक माझी मैत्रीण आहे, आसावरी जोशी ऍक्ट्रेस आहे ती माझी मैत्रीण आहे, बेला शेंडे गायिका ती आहे, शिल्पा नवलकर, अंजली चासकर, अर्चना नेवरेकर, मानसी इंगळे, अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत की म्हणजे खरं तर त्या वयाने पण लहान आहेत, त्यांच्यातल्या काही पण इतकी चांगली वेवलेंथ जुळलेली आहे. कारण तर बेला शेंडेचं आणि माझं फार नाही माहित नाही कशी वेवलेंथ जुळली. आम्ही सगळी नाटकं बघायला किंवा पिक्चर बघायला बरोबर जातो, जेवायला वगैरे जातो, तर त्यामुळे छान मग बोलणं होतं देणं. तर इट्स अ गुड डिटॉक्स. आजच्या जनरेशनला तू काय सांगशील, जे होतकरू लेखक आहेत, म्हणजे यंग जनरेशन ज्यांना लिहायचंय काहीतरी, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी सांगेन की पहिले स्वतःला तयार करा लेखन करण्यासाठी. म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं लेखन असो, मग ती कादंबरी असो, नाटक असो, त्याचं एक तंत्र आहे. नुसतं तुम्ही लेखक आहात म्हणून तुम्ही लिहू शकत नाही, कारण म्हणजे विशेषतः मालिकेचं तर अक्षरशः तंत्र आहे, सिनेमाचं वेगळं आहे, सगळ्याचं तंत्र आहे. ते तंत्र शिका. भाषा तुम्हाला चांगली आली पाहिजे आणि प्रत्येक भाषा चांगली आली पाहिजे, कारण सगळ्या भाषेमध्ये या तंत्राविषयी उत्तम पुस्तक आहे, ती वाचा. त्याचा म्हणजे उगाच लिहायचं म्हणून इन्स्टंट फूड सारखं ते होणार नाही, तर तुम्हाला ते करायला पाहिजे. तंत्राचा अभ्यास केला होता? नाही, मला काय झालं, मी रूपांतर करत असतानाच मिळालं.
म्हणजे शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मीच पहिली सिरियल लिहिली. दामिनी ही पहिली डेली सोप होती मराठीमधली. तर माझं तंत्र मीच विकसित केलं आणि त्याच तंत्राने मी लिहित गेले. असं झालं. पण आत्ताच्या लोकांना शिकायची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्याबरोबर एखाद्या लेखकाकडे असिस्टंट म्हणून काम करा. म्हणजे मग तुम्हाला कळेल की तुम्ही लिहिताय त्यात काय उणीवा आहेत, कशा तऱ्हेने ड्रामा लिहायचा असतो, कशा तऱ्हेने फ्रीज पॉइंट आणायचा असतो. हे सगळं शिकायची तुम्हाला गरज आहे असं मला वाटतं. आणि PR म्हणजे तर लोकांना भेटण्याची गरज आहे. कारण खरोखरच एक सामान्य लेखक म्हणजे होतकरू लेखक हा चॅनलपर्यंत पोहोचू शकत नाही. तर फारच कठीण झालेलं आहे. तर त्या स्पर्धात भाग घेणं, त्या स्क्रीन प्ले वर्कशॉपमध्ये भाग घेणं किंवा लेखकांना भेटणं, प्रोड्युसरना भेटणं, चॅनलच्या लोकांना भेटणं हा फक्त प्रयत्नच होऊ शकतो. पण मी तुला सांगते की आज इतके नवीन लेखक आलेले आहेत तर संधी आहे. रोहिणी, एक रॅपिड फायर करूया आपण. कन्सिडरिंग तू मंत्रालयात कामाला होतीस तर तुला एक दिवसासाठी जर का मंत्री केलं तर कोण व्हायला आवडेल आणि का? मला माहिती आणि जनसंपर्क खात्याचाच मंत्री व्हायला आवडेल जिथे मी काम करत होते. अच्छा. का? कारण मला असं वाटतं की त्या क्षेत्रातली मला माहिती आहे आणि त्या क्षेत्रात अजून खूप काही करण्यासारखं आहे. काही म्हणजे अनुदान देऊन काही चांगल्या तऱ्हेचे चित्रपट काढता येतील, असं बरंच काही करता येईल. किंवा चित्रनगरी आहे, अजून एखादी चित्रनगरी आपल्या इकडे सुद्धा व्हावी असं वाटतं. आणि जर का एखादा मंत्री की आता जे मंत्री आहेत त्याच्यापैकी तुला कुठला मंत्री एका दिवसासाठी व्हायला आवडेल? फडणवीस मुख्यमंत्री. तुझ्या प्रायोरिटीनुसार मला सांग, पहिलं, दुसरं, तिसरं क्रमांकावर यापैकी कुठल्या गोष्टी येतील? पटकथा, संवाद, शीर्षक गीत, अभिनय, कविता? कथा, पटकथा, शीर्षक गीत, संवाद. संवाद तू खूप छान लिहायची. त्यामुळे ते संवाद पण आहेत आणि अभिनय सगळ्यात शेवटी. कारण मी अभिनेत्री नव्हते, मला फक्त कौतुकानेच लोकांनी काम करायला लावलं होतं. दामिनी की अवंतिका? खूपच कठीण आहे म्हणूनच विचारलंय. दामितिका. नायिका की खलनायिका? खलनायिका. का? नायिकेचं कॅरेक्टर लिहिणं तसं सोपं असतं, खलनायिकेचं कॅरेक्टर रंगवणं हे कठीण असतं. अवंतिकाचाच खलनायक बघ ना, त्यांनी पूर्ण डार्क ठेवला होता पण आपण ग्रे केला होता. संदीप कुलकर्णीचं जे कॅरेक्टर होतं सौरभचं, तर ते लोकांनी म्हणजे सहानुभूती घेतली त्यांनी लोकांची. आणि एका विलनला जेव्हा तुम्ही थोडीशी सहानुभूती देऊन जाता ते मला वाटतं ती लेखकाची कमाल असते. एखादं शीर्षक गीत जे तू लिहिलंयस पण तुला ते नाही आवडलं? नाही, असं नाही. आपल्या बाळावर आपलं प्रेम असतं त्यामुळे हा सक्सेसफुल एखादं जास्त होतं, एखादं कमी होतं. म्हणजे आवडल्याशिवाय असं असतं काहीतरी, अरे खूप घाईत मागितलंय, मी लिहून दिलंय पण मला हे नाही आवडलं. नाही, मी असं करत नाही म्हणजे शक्यतो. आणि सुदैवाने म्हणजे जे म्हणतो ना की नाही मनासारखं नाही झालं असं जे वाटतं ना, म्हणजे असं अजून खूप स्ट्रॉंगली नाही वाटलं. एखाद्या वेळेस वाटलं असेल एखादं कुठलं तरी की अजून थोडा वेळ मिळाला असता तर अजून त्याच्यावर लिहिता आलं असतं किंवा मला माझ्या मनाने लिहायचं असतं तर मी वेगळं लिहिलं असतं. असं एका वेगळ्याच व्यक्तीचा जर का तुला जन्म घ्यायचा असेल तर कोणाचा जन्म घ्यायला आवडेल? माय गॉड, मला गुलजारचा जन्म घ्यायला आवडेल लेखनासाठी त्याच्या. अच्छा. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. लगता है सांसों में टूटा है कांच कोई. कसं काय लिहू शकतं कोई? किती अप्रतिम त्यांच्या ते सगळ्या शायरी, त्यांच्या कविता आहेत. माय गॉड, कमाल. प्रश्नच नाही. कोणाच्या प्रेमात कधी पडली आहेस? खूपदा प्रेमात पडले पण काही झालं नाही पुढे. आणि असं म्हणजे जर तू नोन व्यक्तींच्या प्रेमात पडली आहेस का असं विचारशील तर मी MS धोनीच्या प्रेमात आहे. आणि MS धोनी तुझ्या प्रेमात आहे का? अरे नाही रे, मिलेवी नाही. थँक्यू रोहिणी, थँक्यू वन्स अगेन. खूप मज्जा आली तुझ्याशी बोलून. खूप एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आम्हाला त्या निमित्ताने समोर आला. कारण आपण काम करत असतो, लेखक लिहित असतो, आपण ते डायलॉग्स बोलत असतो किंवा प्रेक्षक बघत असतात त्या गोष्टी, पण एक लेखकाचा, एका लेखिकेचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याच्या मागे काय काय करावं लागतं आणि काय काय घडतं, काय स्ट्रेस असतो, काय प्रेशर्स असतात, हे त्या निमित्ताने तुझ्या आज इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आम्हाला सगळं कळलं. येस, मला पण खूप छान वाटलं बोलून तुझ्याशी. कारण तसं पण नेहमी आपण भेटतो तेव्हा छानच वाटतं भेटल्यावर. आणि असं नाही की माझ्या मुलाखती झाल्या नाही, आधी पण झाल्या, पण मला असं वाटतं की आज मी दिलखुलास बोलले असं मला वाटतं.